जय मल्हार. तुम्ही बारामती इथून आपण पक्ष निरीक्षक म्हणून या दिंडोरी मतदारसंघामध्ये पक्ष निरीक्षक म्हणून आलेला आहे. त्याच्या मागची काय भूमिका आहे, पक्षाची भूमिका काय आहे किंवा तुमचा हेतू काय आहे? असा या धनगरवाड्यावरती तुम्ही हे सर्व जो प्रचार जो चालू आहे, पक्षाची भूमिका तुम्ही इथं जे मांडताय त्याचा मागचा उद्देश काय आहे? मुळामध्ये दिंडोरी लोकसभा हा अनुसूचित जमातीसाठी राखीव असणारा मतदारसंघ आहे. या लोकसभेमध्ये आपण बघाल दिंडोरी आणि कळवण हा भाग आदिवासीचा मोठा बेल्ट आहे. परंतु विशेषतः आपण बघाल की चांदवड असेल, निफाड, मनमाडचा परिसर, नांदगावचा परिसर आणि येवला या भागामध्ये आपले मेंढपाळ बांधव धनगर समाजाचं फार मोठं वास्तव्य मोठं आहे. लोकसंख्या मोठी आहे. साधारणतः 2.5-3 लाख घराच्या संख्येने हा समाज इथं वावरतोय. हा ज्या हाल अपेक्षित जीवन जगतोय याचं कुठंतरी मला स्वतःला एक आत्मीयतेने मी पाहणी करायसाठी आलोय, प्रवास करतोय. मी सर्व घटकातून भटकेमुक्त असतील, ओबीसी, शेतकरी वर्ग, ऊस उत्पादक, कांदा उत्पादक सगळ्या लोकांशी मी भेटत चाललोय. आणि आज मी आता इथं मेंढपाळ बांधवांना काय परिस्थितीत जीवन जगावं लागतंय, वर आकाशाचं छत आणि ही खाली जमिनीचं अंथरुण, अशात हा जगणारा हा समाज आपण बघाल. ही परिस्थिती, हे सगळं हे वास्तव आहे. पण हे वास्तव असताना निवडणुकीच्या काळात देखील आपण या बांधवांची काय भूमिका आहे, त्यांचे प्रश्न काय ते जाणून घेऊन त्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवणं, आपल्या नेतृत्वापर्यंत पोहोचवणं, समाजाची काय परिस्थिती आहे हे नेत्यापर्यंत पोहोचवण्याच्या भूमिकेतून मी हा प्रवास करतोय. मी सर्वच घटकांना थोड्या वेळापूर्वी मी बलुतेदार समाजाचे, आलुतेदार समाजाचे जे प्रश्न आहेत, जे आपण 12 बलुतेदार समाजाचे जे व्यवसाय आहेत त्या संदर्भात आम्ही मागच्या गावात दिल्या, त्याच अनुषंगाने आता मी या मेंढपाळ बांधवांचे वेदना काय, दुःख काय, त्यांचं दैनंदिन संघर्ष काय हा पाहण्यासाठी, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आलो, यांच्या अपेक्षा काय आहेत ह्या जाणण्यासाठी आलो. आता तुमचा पक्ष धनगर बांधवांसाठी काय काय योजना राबवते किंवा भविष्यात काय तुमच्या संकल्पना आहेत? धनगर समाजाच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्षच्या प्रणित महायुतीने मोठ्या प्रमाणावर कामं केलेली आहेत. येत्या काळात देखील अनेक विषय आहेत की जे मार्गी लावायचे, जसं की आता सुरुवातीला 22 योजना असतील आणि इतर काही विषय असतील जे सवलतीच्या अनुषंगाने असतील, स्कॉलरशिपच्या असतील, महामंडळ असेल. आज या मेंढपाळ समाजाला आर्थिक सक्षमीकरणासाठीची गरज आहे. वसतिगृहांचा सुद्धा विषय, त्यांना वसतिगृहाचा विषय असेल, विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचा असेल. पण महत्वाचं हा हे मेंढपाळ या बालकाचं भविष्य, हा आज आई वडील आजोबा मेंढ्यांकडे फिरले, हाही बालक जर मेंढ्यांकडेच फिरला तर काळाबरोबर भारत हा जगातला विकसित राष्ट्र तर बनेल, परंतु माझा हा बालक या विकसित राष्ट्रात कुठे असेल हा माझा प्रश्न आहे. आणि हाच माझा प्रश्न मी माझ्या पक्षाकडे, माझ्या नेतृत्वाकडे मांडणे हे माझे एक कार्यकर्ता म्हणून कर्तव्य आहे. आणि या अनुषंगाने आम्ही प्रवास करतोय. येत्या सरकारमध्ये या मेंढपाळ बांधवासाठी काय असावं, योजना कुठल्या असाव्यात, यासाठी देखील आम्ही फीडबॅक देण्याचा प्रयत्न करत जाऊ. निश्चितपणे कुछ हुआ है, कुछ होना बाकी है. तर मी असं म्हणेल, थोडंफार काही झालंय पण अजून बरंच होणं बाकी आहे. ते पूर्ण करण्यासाठी महायुतीच्या माध्यमातून जे येणारं सरकार असेल त्याकडे आम्ही हा प्रश्नाची अतिशय ताकदीनं मांडणी करू. आणि अशा माझ्या बालकाचं भविष्य उज्ज्वल घडवण्यासाठी जे काय लागेल ते वाटेल ते आपण त्याची किंमत चुकवून येत्या काळात सरकारला आपण त्या पद्धतीची विनंती वजा आपण त्या पद्धतीचं फीडबॅक देऊया आणि ते प्रश्न मार्गी लावा, असं आमची भूमिका आहे. भविष्यात तुमच्या विम्यासाठी सुद्धा काही निश्चितपणे शेळ्यांचा, जसं मी असं माननीय देवेंद्रजींच्या एका मीटिंगमध्ये मी स्पष्ट भूमिका घेतली, जसं शेतकऱ्याला ऊस उत्पादक, कांदा उत्पादक, साधा अगदी धान उत्पादक असू द्या, त्याला 1 रुपयात जर पीक विमा होत असेल, 1 रुपयामध्ये पीक विमा होत असेल, तर माझ्या पशुधनाचा विमा 1 रुपयात का होऊ नये, अशा प्रकारची स्पष्ट मागणी मी राज्यातल्या सरकारकडे केली. माननीय कृषी मंत्री आणि पशुसंवर्धन मंत्री विखे पाटील साहेबांकडे ही मांडली. त्यावेळी त्यांनी स्पष्ट सांगितलं की आचारसंहिता संपल्याबरोबर आपण पशुधनासाठी 1 रुपयात पीक विमा जसा आहे तसाच 1 रुपयात पशुधन विमा करू, अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली. असे अनेक विषय आहेत ज्या अनुषंगाने आपण नक्कीच काम करू, असं मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो. धन्यवाद. तुम्ही बारामतीवरून इथं आलेत आणि आमच्या या सर्व मतदारसंघामध्ये परिसरामध्ये इथं तुम्ही जे सोबत तुमचे हे सहकारी ज्ञानेश्वरजी ढेपले आहेत, हे धनगर समाज बांधव आहेत, रोकडेची, हे सर्व या वाड्यावरती आज तुम्ही भेट दिली, समाज बांधवांच्या अडचणी समजून घेतल्या आणि त्या तुम्ही उमेदवारापर्यंत आणि पक्षापर्यंत पोहोचवणार आहात. नक्कीच तुमचा पक्ष या समाजासाठी धनगर बांधवांसाठी काही करेल असे आम्ही आशा करतो. धन्यवाद.